evacuation, flushing with dry nitrogen, retrofit the machine with HFC 134A, R600A, R290. हॅलो, माझे नाव मयूर आहे. मला आशा आहे की आजच्या सत्रासाठी तुम्ही सर्व उत्सुक आहात. या मॉड्यूलमध्ये आपण HFC 134A, R600A, R290 सह रिकामे करणे, कोरड्या नायट्रोजनने फ्लश करणे आणि मशीनला रेट्रोफिट करणे शिकणार आहोत. या अभ्यासाच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल सिस्टम मध्ये दाब आणि गळती चाचणी करा, यंत्रणा बाहेर काढा, कोरड्या नायट्रोजन सह फ्लश करा. HFC 134A, R600A, R290 सह मशीनला रिट्रोफिट करा. आता हा अभ्यास करण्यासाठी लागणारी उपकरणे, साहित्य आणि साधने पाहूया. आवश्यक साधने किंवा साधने आहेत: डबल एंड स्पॅनर एक सेट, स्पॅनर सेट ओपन एंड किंवा रिंग प्रकार 19 ते 31.8 मिलीमीटर एक सेट, इन्सुलेटेड क्रीमिंग टूल आणि क्रीमिंगसाठी लग्स एक सेट, मल्टीग्रीप प्लायर आणि सामान्य उद्देश पकड एक सेट, रॅचेट स्पॅनर्स 6.4 ते 10 मिलीमीटर एक सेट, स्क्रूड्रायव्हर प्लास्टिक हँडल 6 मिलीमीटर ते 150 मिलीमीटर एक सेट, पिंचिंग प्लायर्स 1 क्रमांक, ट्यूब कटर डिब्रिंग टूल 1 क्रमांक, डिजिटल मल्टीमीटर 1 क्रमांक, लाईन टेस्टर 500 व्होल्ट 1 क्रमांक, टोंग टेस्टर 1 क्रमांक, केशिका ट्यूब कटर 1 क्रमांक, अग्निशामक ड्राय पावडर प्रकार 1 क्रमांक, 2 स्टेज रेग्युलेटरसह नायट्रोजन सिलेंडर 1 संच, ऑक्सी ॲसिटिलीन सिलेंडरसह ब्रेझिंग किट 1 सेट, गेज मॅनिफोल्ड 1 क्रमांक. हा व्यायाम करण्यासाठी आवश्यक उपकरणे आहेत: रिकव्हरी सिलेंडरसह रेफ्रिजरंट रिकव्हरी युनिट CFC 12 1 क्रमांक, व्हॅक्यूम पंप 2 स्टेज 2 मीटर विस्तारित इलेक्ट्रिक कार्डसह 1 क्रमांक, CFC चार्ज असलेल्या दृश्यमान कूलरमध्ये कोणतेही मोठे दोष आहेत 1 क्रमांक, इलेक्ट्रॉनिक वजन स्केल अंदाजे 2 किलोग्रॅम 1 क्रमांक. आवश्यक साहित्य: सुरक्षित कंटेनरमध्ये रेफ्रिजरंट सिलेंडर हायड्रोकार्बन मिश्रण 100 ग्रॅम, साबण द्रावण, स्पंज 1 क्रमांक, ब्रेझिंग फिलर रॉड्स 5 नग, ब्रेझिंग फ्लक्स आवश्यकतेनुसार, थर्मोस्टॅट 1 क्रमांक, दरवाजाचे स्विचेस 1 क्रमांक, दिवे, सीलबंद ओव्हरलोड संरक्षक 1 क्रमांक, कंप्रेसरसाठी PTC रिले 1 संच, HFC 134A गॅस सिलेंडर 1 क्रमांक, केशिका ट्यूब आवश्यक आकार 1 कॉईल, तेल 1 क्रमांक. कोरड्या नायट्रोजनसह रेफ्रिजरंट सिस्टीम फ्लश करण्यामध्ये नायट्रोजन रेग्युलेटरचा वापर करून सिस्टीममधून दूषित घटक एका ओळीतून बाहेर काढले जातात आणि दुसऱ्या ओळीतून बाहेर पडतात. तंत्रज्ञानासाठी कोरड्या नायट्रोजनसह एअर कंडिशनिंग आणि रेफ्रिजरेशन सिस्टीम योग्यरित्या फ्लश करणे महत्त्वाचे आहे, विशेषतः वातावरणाच्या संपर्कात आल्यानंतर किंवा रेफ्रिजरंट कंप्रेसर बदलताना. ही पायरी सिस्टीममधून काजळी, दूषित पदार्थ आणि गाळ यासारखे सर्व मोडतोड काढून टाकण्याची खात्री देते. जेव्हा जुना कंप्रेसर बदलला जातो किंवा जेव्हा सिस्टीम वातावरणासाठी उघडले जाते तेव्हा ते केले पाहिजे. आणि रेट्रोफिटिंगमध्ये यांत्रिक फिटिंग्समध्ये बदल करून आणि आवश्यक खबरदारी घेऊन CFC R12 वापरणाऱ्या खराब रेफ्रिजरेटर सिस्टीममध्ये HFC 134A चार्ज केलेल्यामध्ये रूपांतरित करणे समाविष्ट आहे. या मॉडेलमध्ये ते योग्य प्रकारे कसे करायचे ते पाहू. कार्य 1. सिस्टीममध्ये दाब आणि गळती चाचणी करा. प्रणाली कार्यक्षमतेने चालते याची खात्री करण्यासाठी दाब आणि गळती चाचणीचा समावेश असलेल्या तपशीलवार प्रक्रियेचे पालन करणे आवश्यक आहे. कॉम्प्रेसरची चार्ज लाईन शोधा आणि कोणतीही मोडतोड किंवा दूषित पदार्थ काढून टाकण्यासाठी कॉम्प्रेसर आणि चार्ज लाईन दोन्ही स्वच्छ कापडाने स्वच्छ करा. यानंतर HFC 134A रेफ्रिजरंटशी सुसंगत नवीन कॉम्प्रेसर सादर केला आहे. यासाठी
ॲक्सेस पॉइंट तयार करण्यासाठी पियर्स व्हॉल्व्ह जोडणे आवश्यक आहे, ज्यामुळे सिस्टीमचे प्रेशरायझेशन, इव्हॅक्युएशन आणि चार्जिंग सक्षम होते. पुढील पायरीमध्ये दाब आणि गळती या दोन्ही चाचण्या करण्यासाठी कोरड्या नायट्रोजनसह प्रणालीवर दबाव आणणे समाविष्ट आहे. विशेषतः HFC 134A सह मशीनचे रेट्रोफिटिंग करताना महत्त्वाचे आहे. हे सिस्टीमच्या कार्यक्षमतेशी तडजोड करू शकणारी कोणतीही गळती ओळखण्यात मदत करते. गळती चाचणी प्रक्रियेचा भाग म्हणून साबणाचे द्रावण सर्व सांध्यांवर लावले जाते, ज्यामुळे बाहेर पडणारा वाळू शोधणे सोपे होते. गळती चाचणी पूर्ण केल्यानंतर सिस्टीममधून कोरडे नायट्रोजन शुद्ध करा. सिस्टीममध्ये 2 PSI वर सोडा. भविष्यातील संदर्भासाठी तक्ता 1A मध्ये केशिकाची लांबी रेकॉर्ड करा. ट्यूबिंग जोडून बाष्पीभवक आणि कंडेन्सर कनेक्ट करा आणि नवीन केशिका ट्यूब आणि नवीन आण्विक चाळणी फिल्टर स्थापित करा. घट्ट सील सुनिश्चित करण्यासाठी सर्व सांधे सुरक्षितपणे ब्रेस केलेले आहेत. नवीन केशिका आणि फिल्टर काढणे आणि फिट करणे यावर विशेष लक्ष दिले जाते. प्रणालीची अखंडता राखण्यासाठी आणि कोणत्याही दूषितेसह प्रतिबंध करण्यासाठी कोरडे नायट्रोजन ब्रेझिंग प्रक्रियेदरम्यान पाईप्समधून जाते. सिस्टीमला दूषित करू शकणारे ऑक्साईड तयार होण्यापासून रोखण्यासाठी ही पायरी महत्त्वाची आहे. यानंतर लेग बोल्ट सुरक्षितपणे घट्ट केल्याची खात्री करून एक नवीन कॉम्प्रेसर स्थापित केला जातो. नंतर पाईप्स जोडले जातात आणि कॉम्प्रेसर जास्त ज्वालाने गरम होऊ नये म्हणून सांधे काळजीपूर्वक ब्रेस केले जातात. अंतिम चरणांमध्ये टर्मिनल लीड्सला कॉम्प्रेसरशी जोडणे आणि टर्मिनल कव्हर सुरक्षितपणे निश्चित करणे समाविष्ट आहे. हे HFC 134A सह मशीनचे रेट्रोफिट केल्यानंतर सिस्टीम केवळ सुस्थितीत नाही तर कार्यक्षम ऑपरेशनसाठी अनुकूल आहे याची खात्री करते. बाटली कूलर सिस्टीम खाली करा. इव्हॅक्युएशन प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी साबण द्रावणाने पूर्वी तपासलेले सर्व सांधे स्वच्छ करणे आवश्यक आहे, ते कोणत्याही दूषित किंवा अवशेषांपासून मुक्त असल्याची खात्री करून. पुढील चरणात 2 स्टेज रोटरी व्हॅक्यूम पंप स्थापित करणे समाविष्ट आहे. हे इंटरकनेक्टिंग मॅनिफोल्ड व्हॉल्व्हशी जोडलेल्या होसेसद्वारे सिस्टीम आणि चार्ज लाईनशी कनेक्ट करून केले जाते. सेटअप पूर्ण झाल्यावर पूर्वी सिस्टीममध्ये शिल्लक राहिलेला कोरडा नायट्रोजन 2 PSI शुद्ध करा. यानंतर व्हॅक्यूम पंप सक्रिय केला जातो. 5 मायक्रॉनची व्हॅक्यूम पातळी गाठेपर्यंत याला चालवण्याची परवानगी आहे. हे सुनिश्चित करून की प्रणाली तिच्या कार्यक्षमतेवर परिणाम करू शकणारी कोणतीही हवा किंवा आर्द्रता पुरेशा प्रमाणात रिकामी केली आहे. इच्छित व्हॅक्यूम स्तरावर पोहोचल्यानंतर पंप तात्पुरते 10 ते 15 मिनिटांच्या कालावधीसाठी थांबविला जातो. हा विराम प्रणाली 5 मायक्रॉन व्हॅक्यूम पातळी राखते याची पुष्टी करण्यासाठी गेजचे जवळून निरीक्षण करण्यास अनुमती देते. एकदा पुष्टी झाल्यानंतर व्हॅक्यूम सुरक्षित करण्यासाठी मॅनिफोल्ड व्हॉल्व्हचे इनलेट आणि आउटलेट दोन्ही व्हॉल्व्ह बंद केले जातात. प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यात व्हॅक्यूम पंपला सिस्टीमशी जोडणारी नळी काढून टाकणे आणि काढून टाकणे समाविष्ट आहे. हे निर्वासन प्रक्रिया पूर्ण झाल्याचे चिन्हांकित करते. त्याच्या देखभाल किंवा दुरुस्तीच्या पुढील चरणांसाठी सिस्टीम तयार करते. HFC रेफ्रिजरंटसह चार्ज करा. चार्जिंग प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी क्षेत्र हवेशीर असल्याची खात्री करणे महत्त्वाचे आहे. सुरक्षिततेसाठी आणि कोणत्याही संभाव्य हानिकारक वायूंचे संचय रोखण्यासाठी हे आवश्यक आहे. पुढे रबरी नळी HFC 134A सिलेंडरवरून सिस्टीमशी जोडलेली आहे. पुढे जाण्यापूर्वी सिलेंडरचे वजन इलेक्ट्रॉनिक वजनाचे यंत्र वापरून मोजले जाते आणि ही माहिती संदर्भासाठी तक्ता A मध्ये नोंदवली जाते. होजेसमधून कोणतीही हवा काढून टाकण्यासाठी थोड्या प्रमाणात रेफ्रिजरंट बाहेर टाकले जाते, ज्यामुळे सिस्टम प्रभावीपणे शुद्ध होते. ही पायरी हे सुनिश्चित करते की चार्जिंग प्रक्रियेदरम्यान फक्त रेफ्रिजरंट सिस्टीममध्ये प्रवेश करते. हळूहळू आणि सावधपणे HFC 134A रेफ्रिजरंटला सिस्टीममध्ये वाहू देण्यासाठी चार्ज लाईन पियर्स ऑफ व्हॉल्व्ह उघडला जातो. रेफ्रिजरंट अचानक किंवा जास्त प्रमाणात सोडू नये म्हणून काळजी घेतली जाते. चार्जिंग प्रक्रियेदरम्यान CFC12 रेफ्रिजरंटसह वापरल्या जाणाऱ्या HFC 134A च्या ठराविक रकमेपैकी अंदाजे 95% सिस्टीममध्ये शुल्क आकारले जाते. सक्शन प्रेशर 14 म्हणून नोंदवले गेले आहे, तर डिस्चार्ज प्रेशर म्हणून टेबल B मध्ये नोंदवले गेले आहे.
सिस्टीममध्ये रेफ्रिजरंटचे योग्य संतुलन राखण्यासाठी ही पायरी महत्त्वाची आहे. चार्जिंग प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर इलेक्ट्रॉनिक वजन यंत्राचा वापर करून सिलेंडरचे वजन पुन्हा एकदा रेकॉर्ड केले जाते आणि तुलना करण्यासाठी तक्ता ए मध्ये दस्तऐवजीकरण केले जाते. शेवटी व्हॉइस चार्जिंग करण्यासाठी सिलेंडर व्हॉल्व्ह आणि पियर्स ऑफ व्हॉल्व्ह दोन्ही एकाच वेळी बंद केले जातात. हे सुनिश्चित करते की सिस्टीम योग्यरित्या सीलबंद आणि ऑपरेशनसाठी तयार आहे. टीप: HFC 134A चार्ज करण्यापूर्वी कामाची जागा स्वच्छ करण्याची काळजी घ्या. क्षेत्र हवेशीर करा. HFC 134A श्वास घेऊ नका, कारण ते श्वासोच्छवासाचे कारण आहे. गुदमरणे होईल. तसेच लिक्विड HFC 134A रेफ्रिजरंट फ्रॉस्ट बाईट देईल. रेफ्रिजरंटशी संपर्क टाळण्यासाठी हातमोजे, गॉगल घाला आणि शरीर झाकून ठेवा. तसेच वरील व्यायाम सुरू करण्यापूर्वी बाटलीचे कूलर मेन पासून डिस्कनेक्ट झाले असल्याचे सुनिश्चित करा. जास्तीत जास्त HFC 134A सोडू नका, ज्यात उच्च ग्लोबल वॉर्मिंग क्षमता आहे, ज्याचा हवामानावर प्रतिकूल परिणाम होईल. प्रक्रिया ट्यूब सील करा. पियर्स ऑफ व्हॉल्व्हला जोडलेली रबरी नळी डिस्कनेक्ट करून सुरुवात करा. पिंच ऑफ टूल वापरून चार्ज लाईन क्रीम करा. जिथे ते पियर्स ऑफ व्हॉल्व्हला जोडून तिथून पुरेशी जागा सोडण्याची खात्री करा. हे पूर्णपणे लीक प्रूफ सीलची हमी देण्यासाठी अतिरिक्त क्रिम्पिंगसाठी परवानगी देते. पियर्स ऑफ व्हॉल्व्ह काढा आणि रेफ्रिजरंट गळतीच्या कोणत्याही चिन्हासाठी क्षेत्राची काळजीपूर्वक तपासणी करा. एकदा पुष्टी झाल्यावर ब्रेझिंग करून छेदलेला भाग सुरक्षितपणे सील करा. प्रक्रिया ट्यूब सील करण्यासाठी पुढे जा. विशेषतः HFC 134A रेफ्रिजरंटसह मशीनच्या रेट्रोफिटिंगसाठी महत्त्वपूर्ण. साबणाचे ताजे द्रावण तयार करा आणि स्वच्छ ब्रश वापरून ते सर्व ब्रेस केलेल्या सांध्यांवर आणि नीटनेटके स्ट्रोकसह वाकलेल्या ठिकाणी लावा. साबणाचे द्रावण स्थिर होण्यासाठी थोडा वेळ द्या. फुगे तयार होणार नाहीत याची खात्री करा. एकदा तपासणीवर समाधानी झाल्यानंतर आणि सिस्टीममध्ये कोणतीही गळती नसल्याची खात्री पटल्यावर पुढील चरणांवर जा. बाटली कूलरला वीज पुरवठ्याशी जोडा. थर्मोस्टॅटला कूलर सेटिंगमध्ये समायोजित करा. बाटली कूलरमध्ये पुरेशा प्रमाणात खाद्यपदार्थ लोड करा. बाटलीच्या कूलरला त्याची क्षमता आणि साठवलेल्या अन्नाचे प्रमाण यावर अवलंबून 2 ते 4 तास चालू द्या. शेवटी रिमोट सेन्सिंग बल्ब थर्मामीटर वापरून बाष्पीभवन आणि ताजे अन्न दोन्हीचे तापमान रेकॉर्ड करा. या व्यतिरिक्त HFC 134A रेफ्रिजरंटचा वापर सूचित करण्यासाठी बॉटल कूलरला लेबल करा. भविष्यातील संदर्भासाठी स्पष्ट ओळख सुनिश्चित करा. आम्ही अभ्यासाच्या शेवटी आलो आहोत. या मॉड्यूलमध्ये आपण काय शिकलो याची थोडक्यात माहिती घेऊया. आम्ही शिकलो सिस्टममध्ये दाब आणि गळती चाचणी करा. यंत्रणा बाहेर काढा. कोरड्या नायट्रोजनसह फ्लश करा. HFC 134A, R600A, R290 सह मशीनला रिट्रोफिट करा. अशा प्रकारे आम्ही कूलर सिस्टम रिकामी करणे, फ्लश करणे आणि रिट्रोफिट करण्याची प्रक्रिया शिकलो आहोत. आशा आहे की तुम्हाला याबद्दल स्पष्ट समजले आहे. हा अभ्यास तुमच्या प्रशिक्षकाच्या मदतीने करा. धन्यवाद.